सर्व उपस्थित ज्यांना आज आपल्या सर्वांच्या साक्षीने इथं आपण पुरस्कार देणार आहोत, बक्षिसं देणार आहोत, ते माझे खेळाडू, जमलेले माझे शेतकरी, हमाल, मापाडी, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, शारदा गजानन आदर्श अशा प्रकारचा पुरस्कार आमचे सहकारी गणेश गुले आणि त्यांची सगळी टीम, त्यांची जी संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत दरवर्षी देत असतात। यावेळेस विलास शेठ भुजबळांना आदर्श आडतदार, राजेंद्र घुले आदर्श अधिकारी, राजेश मोळ आदर्श तोलणार, पंडित आहेर आदर्श व्यापारी, प्रमोद जाधव आदर्श पत्रकार आणि किसन कानगुडे आदर्श कामगार अशा पद्धतीचे ह्या पुरस्कार हे आपण वेगवेगळ्या मान्यवरांना देतो। मित्रांनो, खरं तर आज इतक्या सकाळची वेळ असताना आपण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्याला सुरुवातीलाच धन्यवाद देतो। मला मध्ये गणेश गुले आणि काही सहकारी मित्र भेटले आणि त्यांनी सांगितलं की अजित पवार, आज तुम्ही मला कार्यक्रमाला वेळ द्या। माझा हा कार्यक्रम झाल्यानंतर मला 2-3 ठिकाणी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी मला औरंगाबादला पोचायचे, कारण मराठवाडा मुक्ती संग्रामाचे 2 दिवसाचे कॅबिनेट, 1 दिवसाची, आणि मराठवाडा मुक्ती संग्राम ह्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। जसं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष गेल्या वर्षी पूर्ण झाली, तसा 1 वर्ष उशिरा मराठवाडा आपल्या महाराष्ट्रामध्ये आला आणि त्या प्रकारे आपण तो कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी ठेवलेला आहे। मी स्वतः गणेश गुलेंना विचारलं की इतक्या लवकर लोक येतील का? ते म्हणले येतील। शेवटी चांगल्या सवयी सगळ्यांनी लावून घेतल्या तर ते जास्त चांगलं त्या ठिकाणी होतं। आपल्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोच, परंतु लवकरच गणरायाचं आगमन होणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय आनंददायी भक्तिमय वातावरण आहे आणि 4 दिवसांनी बरोबर आपल्या आवडत्या गणरायाचं आगमन होणार आहे। या निमित्तानं पण मी तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला, आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो, कारण आता गणेशोत्सव, त्याच्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळी, ईद असे वेगवेगळे आपल्या सगळ्यांचे सण येत आहेत आणि सर्वांच्या सणामध्ये आपण सगळेजण जातीय सलोखा ठेवून एकत्रपणे ते सगळे सण साजरे करत असतो। ती आपली परंपरा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यांनी जो आदर्श तुमच्या माझ्या समोर ठेवला आणि त्याच्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आपण सगळेजण राज्यातल्या जनतेला बरोबर घेऊन जातोय। अडचणी असतात, मार्केट वर खाली होतं, कधी महागाई होती, कधी त्या ठिकाणी एकदम भाजीपाला फळं स्वस्त होतात आणि त्यावेळेस शेतकरी देखील भरडला जातो। आमचा प्रयत्न आहे की शेतकरी देखील कष्टकरी आहे, लाखाचा पोशिंदा आहे, त्यालाही परवडलं पाहिजे, त्याचाही प्रपंच चालला पाहिजे, परंतु त्याच्याच बरोबर ग्राहकालाही परवडलं पाहिजे असा समन्वय साधण्याचं काम सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत असतो। आमच्यातले काही सहकारी मित्र चांगले चांगले उपक्रम राबवत असतात, जसं आता सुरुवातीला गणेश गुल्यांनी सांगितलं। आता देखील मी ज्यावेळेस खाली उद्घाटनाला गेलेलो होतो की शेतकरी बांधवांच्या साठी मोफत जेवणाच्या कक्षाचं इथं आपण उद्घाटन केलेलं आहे। साधारण आलेल्या माझ्या शेतकऱ्याला तो शेतकरी असला पाहिजे, त्यांनी माल आणलेला असला पाहिजे आणि मग इथं आल्यानंतर त्याची पावती दाखवली की आतमध्ये त्याला डाळ, भात, चपाती, त्याच्या संदर्भामध्ये भाजी असा भरपूर आहार
म्हणजे त्याला गरजेचा असेल तेवढा लिमिटेड नाही अशा पद्धतीचा आहार दिला जाणार आहे आणि तो मोफत दिला जाणार आहे. आतमध्ये व्यवस्था पण चांगली केलेली आहे. कुक देखील राजस्थानवरून त्या ठिकाणी आणलेला आहे. शाकाहारी जेवण मिळणार आहे. दुसऱ्या जेवणाची कृपा करून अपेक्षा करू नका, कारण हे मोफत जेवण आहे. त्याच्यामुळं एक आलेल्या माझ्या शेतकऱ्याला एक आधार मिळावा, मदत व्हावी अशा प्रकारच्या योजना राज्यातल्या अनेक मार्केट कमिट्या महाराष्ट्रामध्ये राबवत असतात आणि त्याचा मला बरीचशी माहिती आहे. आणि हा एक चांगला उपक्रम हे आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम नेहमीच गणेश गुले घेत असतात आणि ह्या विविध उपक्रम उत्तरदायित्वाच्या भावना दृढ करणारा अशा प्रकारचा उपक्रम आहे. मार्केट यार्ड परिसरात येणाऱ्या माझ्या शेतकऱ्यांच्या करता 12 महिने चालणारा मोफत भोजन कक्ष आजपासून सुरू झालेला आहे. त्याबद्दल मी गणेशजींचं त्यांच्या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्याचबरोबर एकंदरीतच हा उपक्रम सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याच्यासाठी अतिशय पथदर्शी अशा प्रकारचा ठरेल. मी आत्ताच सांगितलं होतं, जेवणाची क्वालिटी चांगली असली पाहिजे. कुठल्याही प्रकारे कुणाची तक्रार राहता कामा नये, कारण एकंदरीतच नैसर्गिक वेगवेगळ्या प्रकारची संकट येत असतात. त्यावेळेस आपण सगळेजण अडचणीत पण येत असतो. गेल्या 4-5 दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने सांगितलं की अजून या 4-5 दिवसात पाऊस येईल. हस्त नक्षत्र बाकी आहे. कालच श्रावणातला माझ्या माहितीप्रमाणे बैलपोळा झाला. भाद्रपदातला बैलपोळा काही लोकांच्याकडे असतो, काही लोकांच्याकडे श्रावणातला असतो. आता पूर्वीसारखी आमच्या शेतकऱ्यांच्याकडे बैल राहिली नाही, परंतु काही जणांनी आवडीनं बैल ठेवलेली आहेत, काही जणांनी रेस करसा बैल ठेवलेली आहेत. परंतु वर्षानुवर्ष आपल्या बापदाद्यांनी चालवत आलेली आहे हा सण आणि ही परंपरा पुढेही आपल्याला सगळ्यांना टिकवायची, याची पण नोंद आपण सगळ्यांनी या निमित्तानं घ्यावी. एकंदरीतच आता खरीप हंगामातील माझ्या शेतकऱ्यांच्या समोर एक संकट काही भागात आलंय. आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये फिरत असतो त्यावेळेस काही ठिकाणी परिस्थिती चांगली दिसते, परंतु काही ठिकाणी फार बिकट आहे. पिकं सुकून गेली, वाळून गेली, करपून गेली आणि त्याच्यातून शेतकरी आता हवालदिल झालेला आहे. पण त्याचं 1 रुपयामध्ये पीक विमा उतरवलेला आहे. बाकीचे पैसे सरकारने भरलेले आहेत. त्या विमा कंपनीचे पैसे त्याला कसे मिळतील? राज्य सरकारच्या वतीनं सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या राज्यातल्या बळीराजाला, माझ्या शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारच्या माध्यमातून ह्या सर्व परिस्थितीवर फार बारकाईने आम्ही सगळेजण लक्ष ठेवून आहोत. आमचे सहकारी कृषी मंत्री धनंजय मुंडे आपल्याच मराठवाड्यातले आहेत, परळीचे आहेत, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातले, तेही स्वतः शेतकरी आहेत. आम्ही पण मंत्रिमंडळामध्ये काम करणारे बरेच जण शेतकरी आहोत आणि त्याच्यामुळं आम्हालाही शेतकऱ्याच्या बांधावर काय अडचण आहे, शेतात काय अडचण आहे, सध्याच्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे, अवर्षणप्रवण परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्यावर कशी मात करायची, NDRFचा पैसा, SDRFचा पैसा, केंद्राचा पैसा, राज्याचा पैसा, अशा पद्धतीनं हे तर संकट येऊ नये. मी गणरायाला प्रार्थना करतो की राहिलेल्या दिवसामध्ये देखील जेवढा हंगाम पावसाळ्याचा बाकी आहे त्या काळामध्ये तरी भरपूर पाऊस पडावा आणि एक समाधानाचं वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण व्हावं. परंतु संकटाशी सामना करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी विश्वासाचा हात देण्याच्या करता हे आमचं महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे. अर्थ मंत्रालय माझ्याकडे, वित्त विभाग ज्याला आपण म्हणतो, मी विश्वास देतो की शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आम्ही कुठेही निधीच्या बाबतीमध्ये मी कमतरता पडू देणार नाही. सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना समाज म्हणून आपली पण सर्वांची काही जबाबदारी आहे आणि त्याच्यातूनच छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळाने शेतकऱ्यांच्यासाठी सुरू केलेल्या भोजन पक्षाचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. याहीबद्दल मी पुन्हा एकदा गणेशजींचं कौतुक करतो. एकंदरीतच
शेतकऱ्याकडं एका वेगळ्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. कारण मी मगाशी सांगितलं तो लाखाचा पोशिंदा आहे, त्याला पोटभर चांगलं जेवण मिळालं पाहिजे हा हेतू ठेवून या मंडळाने हा उपक्रम राबवलेला आहे आणि मोफत कक्ष सुरू केलेला आहे. जो समाजाला जेवायला घालतो, त्यांच्याकरता भाजीपाला पिकवतो, धान्य पिकवतो, फळं पिकवतो, दूध त्या ठिकाणी गाई म्हशीचं दूध सगळ्या समाजाच्या करता आणतो. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून त्याच्यातनं अंडी असतील किंवा ब्रॉयलरच्या कोंबड्या असतील त्या देण्याचा प्रयत्न माझा शेतकरी करतो. शेळी मेंढी पालन व्यवसाय करतो. अशा प्रकारचे अनेक व्यवसाय आपला शेतकरी करतो आणि त्याच्यातनं समाजाला एक दिलासा देण्याचं काम करत असतो, आधार देण्याचं काम करत असतो. मला एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल तुम्हाला सांगत असताना इथं दिलीपराव देखील बसलेले आहेत. दिलीपराव काळभोर आणि बाकीची सगळी त्यांची टीम आहे. त्याच्यामध्ये अनेक नवे चेहरे यावेळेस मार्केट कमिटीमध्ये निवडून आलेले आहेत. मला त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की सध्या मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय. नेहमीच या जिल्ह्यामध्ये, ह्या शहरामध्ये, पिंपरी चिंचवड शहरामध्ये येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता राज्याचा विचार करत असताना मी पुण्याला पण अग्रक्रम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वीच्या काळातलं मार्केट आपलं शहरामध्ये भरणारं नंतर गुलटेकडीमध्ये आपण शिफ्ट केलं आणि आता हे सगळं मार्केट चाललंय. त्याच्यामध्ये काही अडचणी असतात, व्यापाऱ्यांच्या असतील, हमालाच्या असतील, मापाडीच्या असतील, माझ्या शेतकऱ्यांच्या पण काही सूचना असतील. त्याबद्दल तुमच्या ज्या काही अडचणी सर्व घटकाच्या असतील त्याच्याबद्दलचं एक पत्र दिलीपराव मला द्या. मी त्याच्या संदर्भामध्ये पणनचा आपले मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्यांनाही हजर ठेवतो. संबंधित जर कॉर्पोरेशनचे आयुक्त पाहिजे असतील, पोलीस आयुक्त पाहिजे असतील, जे कोणी आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता अधिकारी लागतील त्या अधिकाऱ्यांना पण मी हजर ठेवतो. पुण्यातच ती बैठक त्या ठिकाणी घेतो आणि त्याच्यातून आपण चर्चा करू. ज्या तुमच्या रास्त योग्य मागण्या असतील त्याला मदत करण्याच्या करता या सरकारच्या माध्यमातून त्या खेळाडूंना बसायला, मुलींना जागा द्या, त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे मदत करू. परंतु विषय काय आहे ते दिलीपराव तुम्ही आणि सचिवांनी मला सांगितले पाहिजेत. माझ्या ऑफिसच्या विकास पाटील आणि चौबे इथं आलेले आहेत, त्यांनी त्याची नोंद घ्यावी. आणि मी मुंबईत असताना ते मला दाखवावं. म्हणजे पणन डायरेक्टरला, सगळ्याच लोकांना वेळ पडली तर सचिवाला पण, म्हणजे सेक्रेटरी, त्यांना पण मी हजर ठेवण्याचा प्रयत्न करीन आणि या पद्धतीनं आपले पण प्रश्न आपण मार्गी लावू. कारण शहर वाढतंय, शहरामध्ये तिकडं मोशीच्या भागामध्ये किंवा पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये देखील त्या भागामध्ये देखील आपण भाजीपाला माझा शेतकरी आणतो. ग्राहकाला आणि शेतकऱ्यांना मदत होण्याच्या करता, छोट्या व्यापाऱ्याला मदत होण्याच्या करता, भाजी विक्रेत्यांना मदत होण्याच्या करता तिथं काय अजून सुधारणा करायच्या आहेत, हडपसरला आणखीन काही करायचं आहे. नवी जागा आपण उरळी कांचनच्या अलीकडच्या भागात घेतलेली आहेत, तिथं आपलं साधारण काय विचार आहे. आपलं फुल मार्केटच्या संदर्भामध्ये काही अजून प्रश्न राहिलेले आहेत. एकंदरीतच इथल्या स्वच्छतेच्या बद्दल तुमच्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये एक समन्वय असला पाहिजे. त्याही संदर्भामध्ये आपण मार्ग काढू आणि अशा पद्धतीनं ती पण बैठक घेऊ. आज या सगळ्या कार्यक्रमाच्या बरोबर मला आता सांगण्यात आलं की या भोजन थाळीला किसान भोजन थाळी किंवा बळीराजा भोजन थाळी नाव द्या. शेवटी गणेशजी आणि तुम्ही सगळेजण बसा, तुम्ही जे काही नाव द्याल त्या पद्धतीचं ते नाव दिलं जाईल. मी स्वतः राज्याचा क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे. राज्य ऑलिम्पिक संघटनेचा पण मी अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांनी टाकलेली आहे. मी लवकरच अतिशय सुंदर अशा प्रकारचं ऑलिम्पिक भवनचं काम बालेवाडीच्या परिसरामध्ये सुरू करतोय. बरेच दिवस ते माझ्याकडनं राहिलेलं आहे. काही ना काही अडचणी येऊन सतत काही तिथं प्रश्न निर्माण झाले, परंतु आता खूप चांगला प्लॅन, जवळपास 75 कोटी रुपयाचा प्लॅन आपण तो तयार केलेला आहे आणि त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचं काम
माझं चाललंय संजय बनसोडे म्हणून क्रीडा मंत्री आहेत. कालच माझी त्यांची मुंबईमध्ये बैठक झाली आणि त्याच्या संदर्भामध्ये अंतिम त्याला जो हात फिरवायचा होता, स्वरूप द्यायचं होतं, ते देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता काम करत असताना मी उपमुख्यमंत्री म्हणून सातत्याने क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कबड्डी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची जबाबदारी देखील माझ्या ह्या क्षेत्रातल्या मान्यवरांनी माझ्यावर टाकलेली आहे. विभागीय जिल्हास्तरीय क्रीडा संकुलं आपण उभारली, त्याच्याकरता आपण निधी देतो. आता तालुका क्रीडा संकुल उभे करण्याच्या करता आपण निधी देतो. मध्ये शिवछत्रपती पुरस्काराचं वितरण आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्हा लोकांच्या हस्ते खेळाडूंना त्या ठिकाणी दिलेलं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपक्रम आपण राबवत असतो. परंतु एकंदरीतच आपल्या राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे सगळं उभं करत असताना शहरी आणि ग्रामीण भागातल्या माझ्या तरुणांना तरुणींना संधी मिळाली पाहिजे. राज्यात क्रीडा संस्कृती रुजवण्याच्या करता आजपर्यंत जे प्रयत्न झाले, आम्ही त्याबद्दल परवा खाशाबा जाधव ज्यांनी पहिलं देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून दिलं, त्यांचा जन्मदिवस आपण क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. जसं वेगवेगळे कृषी दिन, स्वर्गीय वसंतराव नाईकांचा 1 जुलै जन्मदिन आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो, तशा पद्धतीनं खाशाबा जाधवांचा जन्मदिवस आपण क्रीडा दिन म्हणून राज्याच्या स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटसारखं वलय आपल्याला कुस्ती, कबड्डी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या खेळामध्ये खेळत असणाऱ्या माझ्या खेळाडूंना मिळालं पाहिजे, म्हणून मोठ्या रकमेची बक्षिसं अलीकडच्या काळामध्ये आपण देतो. गेल्या महिन्यातच मी ज्याचा उल्लेख केला, छत्रपती शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांना देखील आम्ही बक्षिसाची रक्कम तिथल्या तिथं स्टेजवर वाढवण्याचा निर्णय घेतला. शासकीय आणि निमशासकीय संस्थांच्या मध्ये अशा प्रकारच्या खेळाडूंच्या करता राखीव कोटा देखील ठेवलेला आहे. याचा फायदा खेळाडूंना त्यांचं संपूर्ण लक्ष त्या खेळावर केंद्रित करण्यासाठी आमचा करण्याचा प्रयत्न आहे. कारण खेळाडू म्हणून ज्या वेळेस तो निवृत्त होतो किंवा पुढचे खेळाडू तिथे येतात ठराविक वय झाल्यानंतर, त्यावेळेस रिटायर झालेल्या खेळाडूला पण उत्तम प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा आमची भूमिका आहे. सर्वप्रथम मी आज ज्या ज्या खेळाडूंना विजेत्यांना बक्षिसं दिली जाणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो. तसंच ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या सर्व कबड्डी खेळाडूंचं देखील, मुलामुलींचं, विशेषतः माझ्या मुलींचं देखील मी अभिनंदन करतो. श्री छत्रपती शिवाजी मार्केट गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं पण मी अभिनंदन करतो. त्यांनी गणेशोत्सव भक्तीपुरता मर्यादित न ठेवता एक सामाजिक वेगवेगळे उपक्रम राबवून देखील हा उत्सव लोकाभिमुख करण्याचं काम आमचे सहकारी गणेशजी आणि त्यांची सगळी टीम करते. आपल्या राज्यामध्ये साजरा होणारा हा गणेशोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव आहे आणि येत्या काही दिवसातच आपण सगळेजण वेगवेगळ्या भागात आपल्या घरामध्ये गणेशाची स्थापना करणार आहोत. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या भक्तिपूर्ण पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. उत्कृष्ट आडते, उत्कृष्ट कामगार यांना देखील प्रत्येक वर्षी हा शारदा गजानन पुरस्कार देऊन करूण्याचा उपक्रम हा देखील आहे. शेवटी कुठल्याही क्षेत्रामध्ये एखाद्या माणसाने काम केल्यानंतर त्याला समाजाने त्याचं कौतुक केलं, शाबासकीची थाप त्याच्या पाठीवर टाकली की त्यालाही एक वेगळ्या प्रकारचा हुरूप येतो. त्यालाही वाटतं की बाबा मी काम करतोय, त्याचा समाज नोंद घेतोय आणि तो आणखीन चांगल्या पद्धतीनं स्वतःला झोकून काम करायला लागतो. त्याच्यामुळं ह्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून मैदानी खेळांना देखील प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न अशा प्रकारचे बक्षीस वितरण करून आपण करताय. कबड्डी स्पर्धेत मुलींचा सहभाग, मुलांचा तर असतोच पण मुलींचा सहभाग हा उत्साह वाढवणार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून कबड्डी स्पर्धा आयोजित केलेली आहे. पुरुष आणि महिलांच्या स्पर्धा घेतल्या. मधल्या काळामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये देखील मला वाटतं एकच जिल्ह्यातनं खेळाडू जायचे, तर आता मात्र मी त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडला एक पुणे शहर
एक विभाग केलेला आहे, पुणे ग्रामीण एक विभाग केलेला आहे आणि पिंपरी चिंचवड शहर विभाग केलेला आहे. आपल्या जिल्ह्यातनं पूर्वी एकच टीम तिथं जायची, आता मात्र 3 ठिकाण वेगळे खेळाडू येतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना संधी मिळते, कारण आपला जिल्हा खूप मोठा आहे मित्रांनो. 21 आमदार आपल्या जिल्ह्यातनं आणि 3.5 खासदार प्रतिनिधित्व करतात. अर्धा खासदार आपला मावळचा त्या ठिकाणी येतो, खालचा रायगड जिल्ह्यातला येतो. आणि त्यामध्ये माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की बाकीचे जिल्हे 3 आमदारांचे, 4 आमदारांचे, 5 आमदारांचे, 10 आमदारांचे असे आहेत आणि आपला मात्र महाराष्ट्रात सगळ्यात मोठा जिल्हा आहे. आणि म्हणून मी अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि या स्पर्धा किशोर किशोरी 71वी वरिष्ठ अशा वेगवेगळ्या ह्या स्पर्धा आता होणार आहेत. काय जिल्हा अजिंक्यपद पदाच्या करता त्याही स्पर्धा आपण पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन वतीनं घेतोय. पुणे शहरामध्ये पुरुष गट म्हणून आपण निवड केलेली आहे. ते सागर खळदकर, अनिल यादव, प्रवीण नेवाळे शहराची निवड करतील. ग्रामीणची निवड किरण चांदेरे, शंभू भोपळे, शेखर रावडे करतील आणि पिंपरी चिंचवडचे हनुमंत पवार, दीपक धावडे आणि चंद्रकांत रणोरे करतील. महिलांच्या बाबतीमध्ये देखील तसंच आपण केलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की जिथं जिथं अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचं काम आम्ही सगळेजण करत असतो. आणि त्याच्यामुळं ज्या कबड्डी संघांना आज यश मध्ये मिळाले आणि त्यांचं बक्षीस वितरण देऊन आम्ही कौतुक करणार आहोत, त्यांचं अभिनंदन मी पुन्हा करतो. पण ज्यांना यावेळेस यश मिळालेलं नाही, जे संघ सहभागी झालेले होते, त्यांनी पुढच्या स्पर्धेसाठी आजपासून तयारीला लागावं. पुढच्या वर्षाचं विजेतेपद आपल्याला कसं मिळेल, आपण काय अजून आपल्यामध्ये सुधारणा केली पाहिजे असाही विचार निश्चितपणे करावा. पुढच्या वेळेसचे पुरस्कारचे मानकरी तुम्ही ठराल, याही शुभेच्छा मी तुम्हाला देतो. पुन्हा एकदा सर्व माझ्या कबड्डीपटूंचं, महिला संघाचं, पुरुष संघाचं, श्री शारदा पुरस्कार प्राप्त माझ्या विजेत्यांचं आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, गणेशजींचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं, क्रीडा कला प्रसाराचं आणि समाजसेवेचं कार्य हे यापुढे देखील कायम गणेशजी आपण आणि आपले सगळे सहकारी करत चला, अशा प्रकारच्या मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सकाळची वेळ असताना देखील एवढ्या मोठ्या संख्येने मी 7:30ला वेळ दिलेली होती. 7:30च्या आधीच थोडासा मी आलो, परंतु जर लोकांनी ठरवलं तर लोक 7:30ला देखील कार्यक्रमाला येऊ शकतात आणि कार्यक्रम भरगच्च अशा पद्धतीचा होऊ शकतो. त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, तुमचे मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना माझ्यासारखा कार्यकर्ता नवीन कार्यकर्त्याला देखील संधी देत राहील. त्याचबरोबर चांगल्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्याच्या करता मी माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा, मी माझ्या एकंदरीत असणारी जबाबदारीचा पुरेपूर वापर करून देईल, याबद्दलची ग्वाही देतो. आता भाषण करत असताना ज्या अपेक्षा मी व्यक्त केलेल्या आहेत त्याची नोंद दिलीपराव आणि बाकीच्या सगळ्यांनी घेतलीच असेल. त्या पद्धतीनं त्यांनी पण कामाला लागावं आणि हे सगळे प्रश्न कसे गतीनं आपल्याला सोडवता येतील आणि तुमच्या माझ्या महाराष्ट्रातलं एक नंबर 1 ची मार्केट कमिटी म्हणून माझ्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक सर्व दूरपर्यंत पोहोचला पाहिजे, ह्या पद्धतीचे देखील अपेक्षा व्यक्त करून मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.